एम-ए-पी-एस संदर्भातील नवीन अपडेट घेऊन आज आपण आलेलो आहोत. बऱ्याच दिवसापासून तुमच्यापैकी बऱ्याच लोकांचा प्रश्न होता की नवीन अपडेट काय आहे, आमचं पेमेंट आणि मार्च महिन्यापासून कोणाचंच डिसबर्समेंट का झालेलं नाहीये. तर त्या संदर्भात एम-ए-पी-एस कडून अपडेट लवकर येत नव्हती, पण आज एक मोठी अपडेट आपल्या हाती आलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता की 29 मे 2025 हे लेटर आहे आणि हे लेटर एम-ए-पी-एस कडून गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांच्याकडून आलेलं आहे. सर्व जे रिजनल ऑफिस आर ऑफिस आहेत त्यांना जाणार आहे आणि DEVTला जाणार आहे. तर याचा विषय काय आहे तुम्ही तर समजून घेतला पाहिजे. महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेअंतर्गत म्हणजे एम-ए-पी-एस पोर्टलवर संबंधित शिकाऊ उमेदवारांनी अंतिम प्रमाणपत्र अपलोड करण्याबाबत, म्हणजे आतापर्यंत आपण जे एम-ए-पी-एस चे क्लेम सादर करत होतो किंवा सबमिट करत होतो, तर त्यामध्ये तुम्हाला दोन ऑप्शन यायचे. एक तर तुम्ही NSE सर्टिफिकेट तिथं अपलोड करू शकत होते किंवा तुमचा कॉन्ट्रॅक्ट तिथं सबमिट करू शकत होते आणि दोनपैकी एक कुठलाही सबमिट केल्यावर तुमचा क्लेम इथं अप्रूव्ह होत होता आणि तुम्हाला पैसे भेटत होते. पण ही योजना सुरू करताना महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा उद्देश असा होता की ITI केल्यानंतर जास्तीत जास्त मुलांनी अप्रेंटिसशिप केली पाहिजे आणि त्यानंतर त्यांनी NSEचं सर्टिफिकेट घेतलं पाहिजे आणि जास्तीत जास्त मुलांचं अप्रेंटिसशिप कंप्लीट करून एक आपल्याला कुशल कारागीर तयार करायचे होते, असा महाराष्ट्र सरकारचा उद्देश होता. पण या योजनेमध्ये बऱ्याच गोष्टी अशा झाल्यात की बऱ्याच मुलांनी असं केलं की त्यांनी फक्त अप्रेंटिसशिपला सुरुवात केली. कोण 2 महिने केले, कोण 6 महिने केले, कोण 10 महिने केले, पण त्यांनी प्रमाणपत्र घेतलंच नाही, म्हणजे अप्रेंटिसशिप कंप्लीटच केली नाही. तर त्यामुळे हा जो उद्देश होता योजनेमागचा तो उद्देश पूर्ण होत नाही. तो माहिती दिलेली आहे की महाराष्ट्र सरकारचा या योजनेत सुरू करण्याच्या मागे काय हेतू होता. 2-3 वर्ष ही योजना चालू केल्यानंतर आणि एवढ्या मुलांनी क्लेम सादर केल्यानंतर ते क्लेम आणि त्याच्यासाठी डिस्बर्स करण्यात आलेलं अमाऊंट या सर्वांची इथं पडताळणी करण्यात आली आणि एम-ए-पी-एसच्या असं लक्षात आलं की सद्यस्थितीत आकडेवारीनुसार असे निदर्शनास आले आहे की शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेल्या व शिकाऊ उमेदवारीचे अंतिम प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या शिकाऊ उमेदवारांच्या संख्येत बरीच तफावत आढळून येत आहे. म्हणजे अप्रेंटिसशिप सुरू करणारे खूप जास्त आहेत, पण अप्रेंटिसशिप कंप्लीट करणारे किंवा NSE सर्टिफिकेट घेणारे हे खूप कमी आहेत. तर या दोघांचा ताळमेळ बसत नाही, कारण या लोकांनी जे आता 2-3 महिने जे पेंडिंग होतं, तर ते पेंडिंग जो पिरियड होता त्यामध्ये आपण जेवढे क्लेम इथं सादर केले किंवा ज्या मुलांचे क्लेम पेंडिंग आहेत किंवा ज्या मुलांना पैसे डिस्बर्स झालेले आहेत, ज्यांचा क्लेम अप्रूव्ह झालेला आहे, सर्वांची आकडेवारी यांनी तपासली आणि एवढ्या दिवस हे जे लेट होत होतं पेमेंट यायला, तुमचं पेमेंट पेंडिंग होतं, तर याच्यामागे हेच चालू होतं. या लोकांचा अभ्यास सुरू होता. ते आकड्यांची बेरीज करत होते की किती मुलांनी अप्रेंटिसशिपला सुरुवात केली आणि किती मुलांनी कंप्लीट केली आणि आपल्याकडे क्लेम किती सादर झालेत आणि किती मुलांना पैसे भेटलेत, हे सर्व आकडेवारी त्यांनी चेक केली, तुमचं क्रॉस व्हेरीफाय केलं. त्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की अप्रेंटिसशिप सुरू करणारे तर खूप विद्यार्थी आहेत की अप्रेंटिसशिप सुरू केली पण त्यांनी कंप्लीटच केली नाही. आपल्यापैकी बरेच असे मुलं आहेत की पहिले एका कंपनीत त्यांनी अप्रेंटिसशिप सुरू केली, तिथं 2-3 महिने त्यांनी अप्रेंटिसशिप केली, पण कंपनी पसंत नाही आली किंवा तिथं पेमेंट भेटत नव्हतं किंवा काही कारण किंवा त्यांना दुसरी एक चांगली संधी आली, तर ते मुलं ती पहिली कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीत गेले. किंवा बरेच मुलं असे होते की त्यांचा पहिले कॉन्ट्रॅक्ट होता, त्यामध्ये त्यांना 5-6 हजार रुपये काहीतरी स्टायपेंड होतं, पण नंतर त्यांचं स्टायपेंड वाढून त्यांना 8,000 रुपये आलं, तर त्यांचा कॉन्ट्रॅक्ट बदलला. तर अशा प्रकारे खूप सारे मुलं होते आणि खूप सारे त्यांचे कॉन्ट्रॅक्ट बदलत होते. बऱ्याच मुलांचे 2 कॉन्ट्रॅक्ट होते, 3 कॉन्ट्रॅक्ट होते, वेगवेगळ्या प्रकारच्या अशा समस्या होत्या. तर त्यामुळे काय झालं, तर त्या मुलांनी क्लेम सादर करताना त्यांना पण अडचणी येत होत्या आणि त्यापैकी बरेच मुलं अशी होती की त्यांनी पहिल्या कंपनीत 5-6 महिने केले, मग त्यांनी तो मंथलीमध्ये सबमिट करून टाकला, कारण NSE सर्टिफिकेटची अट नव्हती, तुम्ही कॉन्ट्रॅक्ट टाकू शकत होते. कॉन्ट्रॅक्ट टाकला, त्यांना 4-5 महिने पैसे भेटले. परत त्यांनी दुसऱ्या कंपनीमध्ये अप्रेंटिसशिप सुरू केली, तिथं 7-8 महिने केले असतील, तिथं पण त्यांनी मंथली क्लेम सबमिट करून 7-8 महिने काय पैसे भेटू शकतात आणि तिसऱ्या कंपनीत त्यांनी कंप्लीट केली किंवा कंप्लीट केलीच नाही अप्रेंटिसशिप. तर असे बरेच मुलं आहेत किंवा ज्यांची आता अप्रेंटिसशिप सुरू आहे, त्यांनी 10-11 महिन्याची अप्रेंटिसशिप झाली, त्यांनी तेवढा क्लेम सबमिट करून टाकला, त्याचे पैसे आले, त्यांनी ते अप्रेंटिसशिप तिथं सोडून दिली, परत दुसऱ्या कंपनीत अप्लाय करून नवीन अप्रेंटिसशिप सुरू केली. तर असे आपल्याकडे बरेच मुलांचे प्रश्न होते की मी एकदा पैसे घेतल्यानंतर परत घेऊ शकतो का, असं तसं. बऱ्याच मुलांनी असं केलं असेल आणि हेच एम-ए-पी-एस किंवा DEVTच्या लक्षात आलेलं आहे. असं ठरवलं की ही तफावत दूर करण्यासाठी तसेच अंतिम प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या शिकाऊ उमेदवाराच्या संख्येत वाढ होण्याच्या दृष्टीने काही उपाययोजना करणे संचालनालयाच्या विचाराधीन होते. त्या अनुषंगाने खालील प्रमाणे सूचना देण्यात येत आहे. संचालनालय म्हणजे हे जे आर-ओ ऑफिस आहे किंवा एम-ए-पी-एस किंवा DEVT जे आहे, त्यांचा उद्देश असा आहे की अप्रेंटिसशिप फक्त सुरू करून फायदा नाही, त्या अप्रेंटिसशिप कंप्लीट केली पाहिजे, त्याच्यानंतर शेवटी जी एक्झाम होती एक्झाम दिली पाहिजे आणि NSE सर्टिफिकेट तुम्ही घेतलं पाहिजे.
जेणेकरून भविष्यात तुम्हाला चांगल्या संधी उपलब्ध होतील, रोजगार प्राप्त होतील. तर असा यांचा उद्देश आहे. तर यांचं म्हणणं आहे की जास्तीत जास्त मुलांनी अप्रेंटिसशिप कंप्लीट केली पाहिजे. फक्त ही योजना सुरू आहे, याचा क्लेम भेटते म्हणून क्लेम सबमिट करत राहा, 2-3 अप्रेंटिसशिप करा असं नाही. त्यांचं म्हणणं आहे की अप्रेंटिसशिप तुम्ही कंप्लीट केली पाहिजे आणि अप्रेंटिसशिप कंप्लीट केलेल्या मुलांची संख्या वाढली पाहिजे. म्हणून यांनी काय केलंय की आता MAPHचा क्लेम सादर करताना NAC सर्टिफिकेट हे कंपल्सरी करून टाकलंय. म्हणजे आता तुमचं NAC म्हणजे नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट नसेल तर तुमचा क्लेम सबमिट होणार नाही. आणि ज्या मुलांचे पेमेंट पेंडिंग आहेत किंवा ज्या मुलांचे क्लेम पेंडिंग आहेत तर त्या मुलांचंही आता आरओ अप्रूव्ह होईल का नाही होईल ते थोडं अधांतरीच आहे. कारण ही सूचना जर आरओ ऑफिस जवळ पोहोचली आणि तुमचा क्लेम जर पेंडिंग असला तर तुमचा क्लेम ते अप्रूव्ह करणार नाही. तुम्हाला ते सांगतील तुम्ही NAC सर्टिफिकेट तिथं अपलोड करा. आता ज्या मुलांचे क्लेम अप्रूव्ह झालेले आहेत ऑलरेडी, आता त्यांच्या पैशाचं ते तर येऊ शकतात, त्याचा याचा चान्स 90% तर आहेच. पण ज्यांचे क्लेम अजून अप्रूव्ह झालेले नाही तर त्या मुलांना इथे अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट अपलोड करणे आवश्यक होऊन जाईल. त्यानंतर पुढे आहे 3/6/2021 नंतर शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेल्या तसेच महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेअंतर्गत इयरली क्लेम सादर केलेल्या सर्व शिकाऊ उमेदवारांनी करार पत्रासोबत शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत घेण्यात येणारी परीक्षा यशस्वी अपलोड करणे अनिवार्य आहे. म्हणजे सध्या यांचं म्हणणं आहे की ज्या मुलांनी इयरली क्लेम सबमिट केलेले आहेत इयरली टाईप तर त्यांनी अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट किंवा NAC सर्टिफिकेट संकेतस्थळावर अपलोड करणे अनिवार्य आहे. जे शिकाऊ उमेदवार सद्यस्थितीत शिकाऊ उमेदवारी करत आहेत म्हणजे ज्यांची अप्रेंटिसशिप सुरू आहे तसेच महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेअंतर्गत मंथली क्लेम सादर केलेला आहे अशा शिकाऊ उमेदवारांनी शेवटच्या महिन्याचा क्लेम करताना करार पत्रासोबत शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत घेण्यात येणारी परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केल्याचे अंतिम प्रमाणपत्र महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेच्या संकेतस्थळावर अपलोड करणे अनिवार्य आहे. म्हणजे ज्यांनी इयरली सबमिट केलं त्यांच्यासाठी तर कंपल्सरीच आहे की त्यांनी NAC सर्टिफिकेट टाकायचंच आहे. पण ज्या मुलांची अप्रेंटिसशिप सुरू आहे किंवा ज्या मुलांनी मंथली क्लेम सबमिट केलेत त्या मुलांनी शेवटचा जो महिना आहे त्याचा क्लेम सबमिट करताना अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट अपलोड करणे अनिवार्य आहे. त्याच्याशिवाय तुमचे क्लेम अप्रूव्ह होणार नाहीत किंवा तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. तर आता हे जे 2-3 महिन्याचा गॅप पडला होता तर या गोष्टीमध्ये चेंजेस करायचे होते त्यामुळेच हा गॅप होता आणि आता ह्या गोष्टी क्लिअर होत आहेत. आता याच्यामुळे तुम्ही जर अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट तिथे अपलोड केलं नसेल तर तिथे एकदा चेक करा. तुमचा क्लेम जर पेंडिंग असेल किंवा तुमचा क्लेम रेक्टिफाय किंवा रिजेक्ट झाला असेल तर अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट अपलोड करणे कंपल्सरी झालेलं आहे. जर तुमच्याकडे अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट काढून घ्या. तुमची कंपनी देत नसेल तर BTRI ला भेटा, त्यांच्याकडून घ्या, पण अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट घ्या. आणि अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट हे NAC सर्टिफिकेट पाहिजे. काही कंपन्या जसं यशस्वी अकॅडमीवाले ते स्वतःच्याच लोगो वापरून ते NAC सर्टिफिकेट देतात पण ते ओरिजिनल ग्राह्य धरत नाहीत. किंवा तुमची जर संबंधित BTRI असेल त्यांना ते सर्टिफिकेट दाखवा की आम्हाला असं सर्टिफिकेट भेटलं. त्यांनी जर ओके म्हटलं तर ठीक आहे. नाहीतर तुम्हाला जे अप्रेंटिसशिप पोर्टलवरती जे NAC सर्टिफिकेट येईल तर तेच तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते घेतल्यानंतर तुमचा क्लेम सबमिट करायचा आहे आणि त्याच्यानंतरच तुमचे क्लेम सबमिट होतील किंवा अप्रूव्ह होतील आणि तुम्हाला पैसे डिस्बर्स होतील. तर या 5 म्हणजे मागच्याच महिन्यात शेवटी हे नोटिफिकेशन निघालेलं आहे आणि आपल्यापर्यंत पोहोचायला 15-20 दिवस लागलेच. हरकत नाही. अशा प्रकारे ही अपडेट आहे आणि तुम्ही जर अप्रेंटिसशिप आता करत असाल तर अप्रेंटिसशिप कंप्लीट झाल्यानंतर NAC सर्टिफिकेट घ्यायला विसरू नका. आणि ऑलरेडी जर तुमची अप्रेंटिसशिप संपली असेल तरी पण तुम्हाला NAC सर्टिफिकेट घेऊन ठेवायचं आहे. ज्या मुलांचे अजून आता पैसे भेटले नाहीत किंवा पेमेंट पेंडिंग आहे किंवा तुमचं क्लेम अप्रूव्ह झालेला नाही तर त्यांनी ही सूचना लक्षात ठेवा. अशा प्रकारे ही अपडेट होती आणि आता ही सूचना आल्यानंतर सर्व मुलांचे क्लेम जे आहेत ते व्हेरीफाय होणं चालू आहेत. व्हेरीफाय व्हायची प्रोसेस आता जवळजवळ संपत आलेली असेल तर पुढच्या महिन्यात म्हणजे जुलै महिन्यात पैसे येऊ शकतात. अशा प्रकारे अपडेट आहे आणि ज्या मुलांचे पैसे पेंडिंग आहेत अशी शक्यता आहे की ते जुलै महिन्यात येऊ शकतात. अधिक जर आपल्याकडे काही अपडेट आली तर आपण त्यावर व्हिडिओ बनवू आणि तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवू. धन्यवाद.